नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात. त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा. अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा दिलासा दिला. त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहे. हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. अशक्य शक्य करतील ते स्वामी, असे स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. जर माझे नाव तुझ्या ओठाची आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत. एप्रिल महिन्यातील 10 एप्रिलला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे. हे सर्वांना माहीतच आहे. आपल्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी आणि या 21 दिवसाच्या काळामध्ये आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा खूप म्हणजे खूप फलदायी ठरते. मग तुम्ही 21 दिवसाची सेवा करत असाल किंवा 11 दिवसाची देखील सेवा करत असाल, रोज स्वामी चरित्र सारामृत पठण करत असाल, तारक मंत्र म्हणत असाल किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र रोज म्हणत असाल, प्रत्येक जण काही ना काही सेवाही करतच असतो. माणसाच्या शरीराचे अपंगत्व त्याला फार हानी पोहोचवत नाही, पण मनाचे पांगळेपण फार घातक असते. आधी मनाचे पांगळेपण विसर्जित करा. जे साध्य करायचे आहे त्याचा मनाशी संकल्प करा आणि पुढे जा. यशाची वाट पाहत बसू नका. यशासाठी देहभान विसरून झटा. आपल्या मनात अपार शक्ती आहे, पण आपण त्या शक्तीचा नकारात्मक गोष्टीसाठीच वापर करतो. मनाच्या या शक्तीचा आपल्या संकल्पसिद्धीसाठी वापर करा. यश तुमचेच आहे. नकारात्मक विचार हे तुमचे शत्रू आहेत. सकारात्मक विचार हे तुमचे सहकारी आहेत. हे कायम लक्षात असू द्या. तर आपल्याला 10 एप्रिल म्हणजेच स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपली जी काही इच्छा आहे, अगदी कठीणातली कठीण इच्छा आहे, ती देखील पूर्ण होईल. तर आपण जो हा उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कोणालाही सांगायचे नाही. फक्त आपण हा उपाय आणि ही सेवा करायची आहे. कारण की भरपूर वेळा आपण असे सांगतो की मी हा उपाय केला, मी या इच्छेसाठी हा उपाय केला, तर मग ती इच्छा आपली पूर्ण होत नाही. आपल्याला वाटते की प्रत्येक जण हा आपल्यासारखा असतो, म्हणून आपण एकमेकांना सांगत असतो. तर आपण असे चुकूनही करायचे नाही. कारण की प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असेही नाही. तर कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये समोर जाण्यापूर्वी स्वामीला अर्पण चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. तर आपल्याला हा उपाय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये आपण हा उपाय करू शकता. आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. त्याच्या अगोदरही नाही आणि त्याच्यानंतरही नाही. भरपूर जणांनी दत्त जयंतीच्या दिवशी देखील हा उपाय केला आहे आणि त्यांना अनुभव देखील आलेला आहे. त्यामुळे तुम्ही देखील प्रगट दिनाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर यासाठी आपल्याला 3 फुले घ्यायची आहेत. तर ती 3 फुले कोणती? मग तुम्ही 3 गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा 3 झेंडूची फुले घ्या किंवा 3 शेवंतीची फुले घ्या. कोणतीही 3 फुले घ्यायची आहेत. फक्त दुसरी कोणतीही फुले तुम्हाला घ्यायची नाही. पांढऱ्या रंगाचं फूल तुम्हाला घ्यायचं नाही आहे किंवा नारंगी रंगाचं देखील फूल आपल्याला घ्यायचं नाही.
एकतर लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं, झेंडू, शेवंती किंवा गुलाब यापैकी तुम्ही कोणत्याही फूल घेऊ शकता. तिन्ही फुले आपल्याला घ्यायची आहेत. आता ही फुले घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. मग तुम्ही मंदिरामध्ये जाताना एक नारळ किंवा खडीसाखर देखील नेऊ शकता. आपण तिथे गेल्यावरती स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही जी काही 3 फुले आहेत तर आपल्याला 3 इच्छा मागायच्या आहेत. तुमच्या कोणत्याही इच्छा असो, अगदी कठीणातल्या कठीण इच्छा, तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर ती इच्छा किंवा नोकरीची इच्छा किंवा मुलांबाबत जर एखादी इच्छा असेल तर ती इच्छा देखील तुम्ही मागू शकता. पण शक्यतो तरी ज्याला वाटते की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी त्याने स्वतःनेच स्वामी महाराजांकडे किंवा दत्त महाराजांकडे स्वतः जाऊन मागावी. नंतर आपल्या 3 इच्छा बोलून झाल्यानंतर आपण ती जी काही 3 फुले आहेत ती आपल्याला थोड्या वेळ स्वामी महाराजांपुढे, दत्त महाराजांपुढे ठेवायची आहेत. अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असणार. तर अशा वेळेस काय करावे? जे कासव असते त्या कासवावरती देखील आपण ही फुले ठेवू शकतो. कासवाच्या पुढे आपण ही 3 फुले ठेवू शकतो. तसेच आपल्याला स्वामी महाराजांना इच्छा बोलायची आहे. अगदी तळमळीने तुम्हाला स्वामी महाराजांना नवस करायचा आहे. तर आता नवस कसा करायचा की माझी ही इच्छा पूर्ण करा. मी अन्नदान करेन किंवा मी तुमच्या चरणाशी हे अर्पण करेल, असा कोणताही नवस तुम्ही करू शकता. शक्यतो तरी अन्नदानाचाच नवस करावा. अन्नदान करणे शक्य नसेल तर अगदी तुम्ही मंदिरामध्ये फक्त केळी अर्पण केली तरी पण चालेल. तुम्ही कोणता पण नवस करू शकता किंवा मी अक्कलकोटाला येईल असा देखील तुम्ही नवस करू शकता. माझी ही इच्छा तुम्ही एवढ्या दिवसामध्ये पूर्ण करा. अगदी तळमळीने आपल्याला स्वामी महाराजांकडे इच्छा मागायची आहे आणि ती पूर्ण व्हावी यासाठी नवस देखील करायचा आहे. त्यांना म्हणायचे आहे की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख, खूप संकटे चालू आहेत, पण मला काही सुचत नाही काय करावे आणि काय नाही करावे. एक संकट संपलं की दुसरे संकट हे उभे राहते. तर अशा वेळेस काहीही सुचत नाही, कृपया तुम्ही मला मार्ग दाखवावा. अशी अगदी तुम्हाला स्वामी महाराजांना कळकळीने विनंती करायची आहे. अगदी आतुरतेने तुम्ही स्वामी महाराजांना तुमची इच्छा मागायची आहे. जेव्हा तुम्ही इच्छा मागत असतात तेव्हा आपले डोळे बंद करायचे आहे. अगदी तेव्हा तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या समोरच असणार आहे, तरी पण तुम्ही डोळे बंद करून एकदम मन शांत ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांचे मूर्ती डोळ्यासमोर येईल असे गृहीत धरून तुम्ही इच्छा आणि नवस हा करायचा आहे. त्यानंतर आता ही 3 फुले आपण जिथे कासवाच्या पुढे ठेवली होती त्यातील एक फूल आपल्याला तिथून उचलून घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना म्हणायचं आहे की स्वामी महाराज तुम्ही चला माझ्यासोबत, चला माझ्या घरी, चला मी माझ्या आईप्रमाणे तुमचाही सांभाळ करेन. तर आपण हे फूल घ्यायचं आहे. त्यानंतर घरी जायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला एक पिवळे वस्त्र घ्यायचे आहे. पिवळे वस्त्र घेताना अगदी आपल्याला ते नवीनच व कोरे घ्यायचे आहे. नवीन ब्लाऊज पीस असलं तरी पण चालेल, फक्त तो पिवळ्या रंगाचा असला पाहिजे. नंतर आता आपल्याला हे जे काही फुले आहेत ते आपल्याला त्या पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये ठेवायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करायचे आहे. तुम्ही 11 माळी किंवा 1 माळ जप केली तरी पण चालेल. जर तुम्हाला मंत्र जप करणे शक्य नसेल तर तुम्ही नुसतं मोबाईलवरती लावून दिलं आणि श्रवण केलं तरी पण चालेल. पण आपल्याला मंत्र जप हा करायचा आहे. 108 वेळा तरी कमीत कमी हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे की ज्यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. तसेच तुम्ही हा मंत्र जप मंदिरामध्ये देखील करू शकता.
आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हे जे काही लाल किंवा पिवळे फूल आहे ते आपल्याला त्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि तुम्हाला ते देवघरामध्ये ठेवायचं आहे. मग एखाद्या साईडला कोपऱ्यात ठेवलं तरी पण चालेल किंवा स्वामी महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर असेल त्यांच्या पुढे देखील तुम्ही हे फूल ठेवू शकता. आता हे फूल स्वामी महाराजांपुढे किती दिवस ठेवायचं, तर जोपर्यंत पुढच्या वर्षाचा स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत नाही तोपर्यंत आपल्याला ते फूल तिथेच राहू द्यायचं आहे. तसेच जर तुम्ही गावाला गेला तरी पण ते फूल आपल्याला सोबत न्यायचं नाही, तर महाराजांपुढेच ठेवायचं आहे. नंतर जेव्हा वर्ष होईल तेव्हा आपल्याला एखाद्या तीर्थस्थानी हे फूल प्रवाहित करायचं आहे. मग नदीमध्ये हे फूल तुम्ही अर्पण करायचं आहे. पण दुसरीकडे कुठेही आपल्याला अगदी निर्माल्यामध्ये देखील आपल्याला हे फूल टाकायचं नाही. तुम्ही जिथे पण तीर्थस्थानी जात असाल अशाच ठिकाणी आपल्याला हे फूल अर्पण करायचं आहे. किंवा तुम्ही जर अक्कलकोटाला गेले तर मग अक्कलकोटाला देखील स्वामी महाराजांपुढे तुम्ही हे फूल ठेवू शकता. यामुळे तुमची कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल. तर मग आता हा उपाय कोण करू शकतो? घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. अगदी घरातील लहान मुले किंवा आजी आजोबा, ताई दादा देखील हा उपाय, ही सेवा करू शकतात. फक्त जेव्हा मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही. मग तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुमच्याऐवजी तुमच्या मुलीला देखील तुम्ही ही सेवा करायला लावू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय घोष करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.